मला वाटतं आज महापालिका आयुक्त नार्वेकर साहेबांचे आम्ही सर्व शिवसेनेचे सर्व जिल्हा प्रमुख आणि सर्व पदाधिकारी माजी नगरसेवक आज या ठिकाणी भेट घेतली। महत्त्वाचे विषय म्हणजे कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसच्या संदर्भामध्ये यावेळेला उत्पन्नसुद्धा महापालिकेचं चांगलं झालेलं आहे आणि म्हणून कर्मचाऱ्यांनासुद्धा चांगला बोनस या ठिकाणी देण्यात यावा यासाठी आपण मागणी त्या ठिकाणी केलेली आहे। त्याचबरोबर जे ठोक मानधनाचं जे आमचे कर्मचारी आहेत त्यांना जे मानधन देतं ते मला वाटतं फार कमी प्रमाणात आहे, ते सुद्धा वाढून मिळावं यासाठी सुद्धा त्यांना विनंती केलेली आहे। त्याचबरोबर मला वाटतं ठाणे या नवी मुंबई शहराचा डेव्हलपमेंट प्लॅन या ठिकाणी त्याचं काम चालू आहे आणि तो डेव्हलपमेंट प्लॅनच्या संदर्भामध्ये तो कधीपर्यंत होईल या मागणीसाठी आम्ही त्यांना सांगितलं की या जवळजवळ या 3-4 महिन्यामध्ये हा डेव्हलपमेंट प्लॅन शासनाला जाईल। सिडको आणि त्याचबरोबर नवी मुंबई महापालिका हे जे काही आरक्षणं ठेवलेली आहेत त्या संदर्भामध्ये खेळाचे मैदान असेल किंवा इतर काही रिझर्वेशन असतील, समाज मंदिर असतील किंवा इतर बाकीचे हे असतील रिझर्वेशन, त्या संदर्भामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की ते रिझर्वेशन महापालिकेने त्या ठिकाणी ठेवले गेले पाहिजेत, कारण त्या लोकप्रतिनिधीच्या स्थानिक लोकांची मागणी आहे की या ठिकाणी ही रिझर्वेशन त्या ठिकाणी रुग्णालयाची अवस्थासुद्धा तुम्ही बघितली असेल। तुम्ही जर खास करून आमच्या ऐरोली त्याचबरोबर तुमचं घणसोली ऐरोली या विभागामध्ये तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी हॉस्पिटलची संख्या कमी असल्याकारणाने ठाण्याला जावं लागतं किंवा वाशीला जावं लागतं आणि तिथल्या लोकसंख्येच्या अनुसार त्या ठिकाणी हॉस्पिटल असलं पाहिजे। त्या ठिकाणी 2 रिझर्वेशनच्या जागा आम्ही त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत महापालिकेने आणि सिडकोकडे पण त्या संदर्भामध्ये आयुक्तांनी आम्हाला सांगितलं आहे की त्या ठिकाणी एक नवीन हॉस्पिटल जे मागणी तुम्ही केलेली आहे ते नक्कीच त्याचा विचार आम्ही करू। त्याचबरोबरीने जी काही कंडोनियमच्या बाबतीमध्ये आज कित्येक ठिकाणी त्याची काही प्रमाणात मला वाटतं नगरविकास खात्यातून निधी आल्यानंतर त्या ठिकाणी काम होतं, परंतु महापालिकेच्या लोकप्रतिनिधींना सांगितलं जातं की या बाबतीमध्ये शासनाचं धोरण अजून नाही आहे, परंतु नगरविकास खात्यातून आल्यानंतर ते मंजूर केलं जातं आणि महानगरपालिकेच्या ठिकाणी ते सांगितलं जातं की त्यामध्ये तरतूद नाही। तर मला वाटतं असा दुजाभाव नसावा। जर नगरविकास खातं आणि महानगरपालिका मला वाटतं एकच हे आहे, एकच अंग आहे, शासनाचंच ते धोरणानुसारच ते काम करत असतात। या बाबतीमध्ये भरपूर वेळा चर्चा झालेली आहे, तर हे सुद्धा कामं लवकरात लवकर त्या ठिकाणी सुरू करावी। त्याचबरोबर जे स्टॉल परवाने आहेत गटे कामगारांचे तर ते स्टॉलसुद्धा मला वाटतं त्याचा सर्वे पूर्ण झालेला आहे आणि ते सुद्धा लवकरात लवकर ते स्टॉल परवाने जे काही उपलब्ध करून दिलेले आहेत त्यात भरपूर लोकांची अजून मला वाटतं तिथे मागणी आहे, परंतु अजूनही ते स्टॉल परवानेसाठी मागणी केलेली आहे, ते पूर्तता अजूनही काही ठिकाणी झालेली नाही। तर ते सुद्धा जे राहिलेली लिस्ट आहे तीसुद्धा लवकरात लवकर त्यांनी पूर्ण करावी। तसंच पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये आज तुम्ही बघितलं असेल की जो आपला ऐरोली, दिघा, घणसोली आणि तुर्भा या ठिकाणी जे काही पाणी त्या ठिकाणी येतं MIDCच्या मार्फत त्या ठिकाणी पाणी पुरवठा केला जातो आणि स्वतःचं नवी मुंबई महापालिकेचं धरण असतानासुद्धा आपण इथल्या नागरिकांना पाणी न देता मला वाटतं बाहेरच्या ठिकाणी पाणी देतो। तर आपलं कर्तव्य आहे की पहिलं या इथल्या लोकांची पूर्तता, नवी मुंबईतल्या लोकांची पूर्तता करणं गरजेचं आहे आणि जे MIDCकडून पाणी जे पूर्वी यायचं ते कमी प्रमाणात येतं, त्यामुळे संबंध ह्या चारही ठिकाणी घणसोली असेल, तुमचं ऐरोली असेल किंवा दिघा किंवा तुमचं तुर्भे असेल तर या ठिकाणी पाणी पुरवठा कमी होतो। तर या ठिकाणी समप्रमाणामध्ये पाणी हे केलं पाहिजे
त्याचबरोबर MIDCचा पण पाणी पुरवठा जो आहे तो नियमितपणे व्यवस्थित त्या ठिकाणी जो आपल्याला कोटा दिलेला आहे तो सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण केला पाहिजे. आणि महापालिकेने सुद्धा जे दुसऱ्या ठिकाणी आपण दुसऱ्या शहराला पाणी पुरवठा करतो तर त्यासुद्धा मध्ये ह्या आपल्या नवी मुंबई शहराचा हे धरण असल्याकारणाने मला वाटतं इथल्या लोकांना जास्ती प्राधान्य या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर या जे काही विद्युत ओव्हरहेड्स वायर्स आहेत यातलं जवळजवळ 95% काम पूर्ण झालेलं आहे, परंतु काही ठिकाणी अजूनही ते राहिलेलं आहे. तर मला वाटतं महापालिकेने या संदर्भामध्ये सर्वे आता त्यांनी केलेला आहे आणि ते सुद्धा काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती आम्ही मला वाटतं त्यांना सांगितलेलं आहे. त्याचबरोबर काही उड्डाण पूल आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण मागणी केलेली आहे की ते लवकरात लवकर त्याचे प्रस्ताव DPR बनवून तिथे करण्यात यावे. नंतर सांडपाड्यातील मला वाटतं काहीतरी एक मैदानाच्या संदर्भात तिथल्या नागरिकांची मागणी होती की त्या ठिकाणी जे खेळाचे मैदानाचं जे आहे तेच त्या ठिकाणी असावं आणि जे काही तुम्ही त्या ठिकाणी सँक्शन केलेलं आहे आर्चरीसाठी तर ते बाजूला जे मैदान आहे त्या ठिकाणी ते करण्यात यावं. दुसरं साहेब महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मलनिःसरण वाहिन्या ज्या आहेत या नवी मुंबई महापालिकेच्या गेले कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी त्या जुन्या आहेत. आता त्यावेळची कॅपॅसिटी जर लक्षात घेता आता त्या मलवाहिन्या जुन्या असल्याकारणाने प्रत्येक ठिकाणी त्याचं ड्रेनेजचं पाणी जे आहे ते इतर ह्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी जातं. तर काही जुन्या ज्या वसाहती आहेत ज्या आहेत तर त्या ठिकाणीसुद्धा त्याची गंभीर दखल घेऊन त्या दुरुस्त करण्यासाठी महानगरपालिकेने प्राधान्याने ते काम करायला पाहिजे. त्याचप्रमाणे कॉन्क्रीट रस्त्याची पण काही कामं चालू आहेत तीसुद्धा काही प्रमाणामध्ये अजून नागरिकांची मागणी आहेत, लोकप्रतिनिधींची मागणी आहेत, ते सुद्धा त्यामध्ये त्याचा समावेश करण्यात यावा. ज्युएल ऑफ नवी मुंबई मला वाटतं ह्यासाठी आपण निधीसुद्धा त्या काळात माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आदित्य ठाकरे साहेब यांच्यामार्फत त्या ठिकाणी आपण आणला होता आणि त्या संदर्भामध्ये मला वाटतं बाकीच्या परमिशन त्या ठिकाणी आलेल्या आहेत. मला वाटतं कोर्टाची परमिशन फक्त राहिलेली आहे कोर्टाची, त्याला बाकीच्या परमिशन त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ड्रेनेजचं पण काम त्या ठिकाणी आतलं कामची मंजुरीसुद्धा मिळालेली आहे. त्याचबरोबर तुमचं सायन्स पार्क जे नेरूळ सेक्टर 19मध्ये होते त्या सायन्स पार्कची संदर्भामध्ये जे काही काम मला वाटतं चाललेलं आहे ते मार्चपर्यंत पूर्ण होईल, जेणेकरून लोकार्पण त्या ठिकाणी सायन्स पार्कचं आपल्याला करता येईल. त्याचप्रमाणे स्कायवॉक जे आहे सेक्टर वाशी येथे मला वाटतं कोपरखेरणे येथे सेक्टर 6 ते सेक्टर 18 या ठिकाणी स्कायवॉकची आपण मागणी केली होती. तर त्या संदर्भातसुद्धा महापालिकेचं DPR बनवण्याचं काम चालू आहे आणि ते सुद्धा लवकरात लवकर होणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो घनसोली ऐरोली रस्ता आहे गेले कित्येक वर्षापासून मला वाटतं तिथले नागरिक असतील या रस्त्याची जोड रस्त्याची त्या ठिकाणी काम अर्धवट पडलेलं आहे आणि त्या रस्त्याला मला वाटतं CRZची सुद्धा परवानगी मिळालेली आहे, MCZMची मिळालेली आहे, फॉरेस्टची मिळालेली आहे आणि आता फक्त मला वाटतं हायकोर्टामध्ये सबमिशन करायचं आहे आणि त्याचं काम सुरू करायचं आहे. तर त्या संदर्भातसुद्धा लवकरात लवकर त्याचं टेंडर काढायला आम्ही सांगितलेलं आहे, जेणेकरून ते सुद्धा काम सुरू होऊ शकतो. त्याचबरोबर गोठवली इथलं जे खेळाचे मैदान आहे तर त्या ठिकाणीसुद्धा ते काम मला वाटतं आपण खासदार निधीसुद्धा दिलेलं आहे, महापालिकासुद्धा त्या ठिकाणी हे करते ते लवकरात लवकर ते सुद्धा काम पूर्ण करावे अशी आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर पुण्याच्या धर्तीवर बालवाडीला जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक स्टेडियम पुण्याला तिकडे झालेलं आहे त्याच धर्तीवरती मला वाटतं नवी मुंबईमध्ये
असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम या ठिकाणी व्हावं यासाठी मला वाटतं घनसोलीमध्ये भूखंड क्रमांक 1 आणि सेक्टर 13 आहे येथे जवळजवळ 36 एकर जागा, आणखीन दुसरी नवी मुंबई महापालिकेची 41 एकर असं हा संपूर्ण प्रस्ताव या ठिकाणी हे झालेलं आहे. शासनाकडे तो विचाराधीन आहे आणि त्याचा DPR बनवण्याचं काम चालू आहे आणि लवकरात लवकर ते सुद्धा हे होण्यासाठी मला वाटतं नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त त्या ठिकाणी काम करत आहेत. गवळी देवीच्या संदर्भामध्ये सुद्धा आदरणीय आदित्य ठाकरे साहेब यांनी पर्यावरणाच्या खात्यातून मला वाटतं 5 कोटी आपल्याला हा निधी दिला होता आणि तो सुद्धा काम मला वाटतं येत्या काही दिवसामध्ये सुरू होणार आहे. त्याचा एक फेज 1 मला वाटतं त्या ठिकाणी झालेला आहे आणि फेज 2चं काम आता सुरू व्हायचं आहे. त्याचबरोबर इल्टनपाडा येथे जी म्हणजे रेल्वेची त्या ठिकाणी जागा आहे, तुम्हाला माहिती असेल की पहिली रेल्वे 1853मध्ये जेव्हा ठाण्यातून सुटली तेव्हा वाफेचं इंजिन होतं आणि त्या वाफेच्या इंजिनाला पाणी जे आहे ते इल्टनपाड्याकडून त्या ठिकाणी ठाण्याला नेलं गेलं होतं. तर तो जो डॅम त्या ठिकाणी रेल्वेने बनवला होता, त्या डॅमची दुरुस्ती करून त्यातला गाळ काढून त्याची हाईट वाढवून मला वाटतं नव्याने जर हे केलं तर मला वाटतं त्या तिकडच्या इल्टनपाड्याच्या संपूर्ण एरियामध्ये त्या लोकांना पिण्याचं पाणी त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल आणि त्या संदर्भामध्ये मला वाटतं तो प्रस्तावसुद्धा महानगरपालिकेच्या विचाराधीन आहे. रेल्वेनीसुद्धा त्या संदर्भामध्ये मला वाटतं परमिशन दिलेली आहे आणि ते कामसुद्धा लवकरात लवकर होणार आहे. त्याचबरोबर आपण डबल डेकर बसची मागणी केली होती, कारण तुम्ही बघितलं असेल या नवी मुंबई शहरामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ होतं आहे, त्या ठिकाणी वॉटरवेज त्या ठिकाणी होत आहेत, त्यानंतर मेट्रो होते, रोरो सर्व्हिस त्या ठिकाणी होणार आहे आणि असं असताना या नवी मुंबई टुरिझमच्या दृष्टिकोनातून आज आपण तुम्ही बघितलं असेल ऐरोलीला बायोडायव्हर्सिटीचा सुद्धा प्रकल्प त्या ठिकाणी सुरू झालेला आहे, त्यालासुद्धा काहीतरी निधी आपल्याला मिळालेला आहे आणि ते असताना मला वाटतं या संबंध नवी मुंबई शहरातले सर्व गार्डन्स असतील, त्यानंतर इतर बाकीची काही प्रेक्षणीय स्थळं असतील, त्यासाठी आपण एक मुंबईच्या धर्तीवरती या ठिकाणी एक डबल डेकर बस त्या ठिकाणी जेणेतून या प्रवाशांना इथल्या किंवा शाळेतल्या मुलांनासुद्धा हे पर्यटन हे म्हणून त्या ठिकाणी ही सोय उपलब्ध करून दिलेलं मला वाटतं. त्याला मंजुरीसुद्धा मिळाली आणि त्याचं मला वाटतं येत्या काही दिवसामध्ये त्याचं लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी होणार आहे. नेरूळ पाम बीचवरती मला वाटतं सायकल ट्रॅक हा डिसेंबर 23पर्यंत हा पूर्ण होणार आहे, त्यालासुद्धा त्याच्या मान्यता मिळालेल्या आहेत, त्याचंसुद्धा काम सुरू आहे. त्याचबरोबर इतर जी काही आमची मागणी होती या संदर्भामध्ये मग तुमचा ते सायन पनवेल हायवे मार्गावरती CBD 11 येथे नवीन उड्डाणपुलाच्या कामाच्या संदर्भामध्ये सुद्धा त्याचा DPRचं काम चालू आहे. त्याचबरोबर ठाणे बेलापूर मार्गावरती जो म्हापे उड्डाणपूल आहे त्याला चढ उतार करण्यासाठी नव्याने मार्गिका आपण तयार करतो आहे, त्याचासुद्धा DPR चालू आहे. नंतर नवी मुंबईच्या शेजारी असलेल्या मला वाटतं अंबरा मार्गाच्या सर्व्हिस रोड त्या ठिकाणी आहे, त्या धर्तीवरती बेलापूर गावाच्या इकडे आपण सुद्धा सर्व्हिस रोड बनवण्याची मागणी आपण त्या ठिकाणी केली होतं. त्याला मला वाटतं MCZMनी परवानगी दिलेली आहे आणि बाकीच्या ह्याच्यावरती मला वाटतं इतर काय परवानगी आहेत त्या परवानगी मिळाल्यावरती ते काम त्या ठिकाणी सुरू होणार आहे. त्यानंतर आपण तुम्ही बघितलं असेल कोपरखैरणे येथे सेक्टर 4 येथे मला वाटतं त्या मैदानामध्ये 450 चौरस फुटाची जागा ही कुस्ती आखाड्यासाठी मला वाटतं आरक्षित केलेली आहे. तर ते सुद्धा काम लवकरात लवकर सुरू करावं असे आपण आयुक्तांकडे मागणी केलेली आहे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण ऑनलाईन झाल्यामुळे विद्यार्थ्यांना ते शिष्यवृत्ती मिळण्यास उशीर होतो आणि त्यासाठी सुद्धा नव्यानेच एक पद्धत त्या ठिकाणी सिस्टीम लावून द्यावी जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना वेळेवरती शिष्यवृत्ती मिळेल असा दृष्टिकोन त्या ठिकाणी सादर केल्यानंतर आयुक्तांनी पण ते मान्य केलेलं आहे की लवकरात लवकर विद्यार्थ्यांना कशी शिष्यवृत्ती होईल हे त्यांनी
आम्हाला सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने मला वाटतं या नवी मुंबई शहराचे सर्व प्रश्न या ठिकाणी आमचे जिल्हाप्रमुख, सर्व सन्मान्य माजी नगरसेवक आणि सर्व लोकप्रतिनिधी इथे आपापल्या प्रभागामधल्या ज्या काय सूचना केल्या होत्या त्या मला वाटतं सकारात्मक त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि ही सर्व कामं मार्गी लागतील असं आश्वासन माननीय आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आम्हाला दिलेलं आहे.